आज आपण 11th मध्ये जो टॉपिक आहे डिटरमेंट स्टेट बोर्डला आणि एन सी आर टीमध्ये 12ला असणारा जो टॉपिक आहे डिटरमेंट त्याचा एक क्वेश्चन डिस्कस करू. CET जे लेवलचं क्वेश्चन आहे, पर्टिक्युलरली JEE लेवलचं आहे. काही क्वेश्चन दोन्हीकडे पण महत्त्वाचे असतात. CET JEE तर त्याला आपण प्रॉपर्टीज ऑफ डिटरमेंट जो आहे त्या टाईपचं प्रॉब्लेम आहे. प्रॉपर्टीज ऑफ डिटरमेंट. एक्झाम्पल बघा. इफ डिटरमेंट 136 614 3712 plus 4 into 233 212 176 is equal to k into 121 317 326 then value of k. म्हणजे आपल्याला हे या ठिकाणचं के फाईंड करायचं आहे. आता के जर फाईंड करायचं असेल तर या दोघाला इक्वेट करणं गरजेचं आहे. ह्याचं ॲडिशन करणं गरजेचं आहे. ह्या टू डिटरमिनंट जे आहेत दोन, तर त्यांना एकत्र करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला ॲडिशन ऑफ डिटरमिनंट जो आहे तर तो लॉ आपल्याला वापरायला लागेल. तर तो कुठला लॉ आहे ॲडिशन? हे डिटरमिनंटचे ॲडिशन कधी करता येते? जेव्हा कुठलेही दोन रो किंवा कॉलम सेम असतात तेव्हा उरलेला जो डिफरंट असलेला रो आहे तो एकमेकात ॲड करता येतो. आता तुम्ही इथे ऑब्झर्व करा, तुमच्या लक्षात येईल इथं 317 आणि 317 हे सेम आहे. 317 सेम आहे म्हणजे एक कॉलम सेकंड कॉलम सेम आहे. आणि आता थर्ड कॉलम जो आहे तो 326 आहे आणि इकडं जो थर्ड कॉलम आहे हा तर तो 6412 आहे. इथला कॉलम 6412 आहे, तिकडं 326 आहे. मग ह्याला आपण सेम करू शकतो. इथून जर का कॉमन काढलं 6412 मधून जर कॉमन काढलं तर ह्याच्यातनं इथनं आपण 2 कॉमन काढू शकतो. तर आता मी ही स्टेप घेतो, 2 कॉमन काढतो, बाकी काही चेंज करत नाही. तर आता बघा, हे इथं ऑलरेडी 4 आहे, इथं के आहे, याच्यात काही चेंज करत नाही. म्हणजे हे 163 317 इथनं 2 कॉमन, म्हणजे आता हे 2 कॉमन काढतो ह्याच्यातनं, काय काय राहील? हे ॲज इट इज 163 317 163 317 इथनं 2 कॉमन काढलाय ह्याच्यातनं, तर ते पण ते काय होईल 2 कॉमन 326 326. आणि आता सेकंड डिटरमेंट 4 इंटू 221 317 326 221 317 326 याला काहीच नाही केलं मी, याच्यात कुठला चेंज नाही केला. आणि इथं 121 317 326. ठीक आहे. आता मी काय करतो, हे मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय कोणाला करणार? हे तर सेम आहेत 317, त्याच्यानंतर हे पण सेम आहेत 326. आता मल्टिप्लाय करायचं उरलेलं याला, म्हणजे ह्या रोला इथं 2 आणि ह्या पहिल्या कॉलमला C1ला मल्टिप्लाय करायचं. मग आता स्टेप बघा, 2 ने मल्टिप्लाय करतो 2 12 6 2 इंटू 1 2 इंटू 6 2 इंटू 3 आणि इकडे 4 ने मल्टिप्लाय करतो 8 8 4. बाकी काही आपल्याला बदलायचं नाही, चेंज करायचं नाही, फक्त हे 2 ने मल्टिप्लाय केलं 2, त्यानंतर हे 12 6 हे 317 326 317 326. आता हे सेम आहेत 317 317 सेम आहे, पुन्हा 326 326 सेम आहे.
म्हणून मग आपण आता याचं ॲडिशन करणार, याचं ॲडिशन करणार या दोघांचं. 2 + 8, 12 + 8, 6 + 4 डायरेक्ट करतो मी आता. 2 + 8 म्हणजे 10, हे 10 बघा ना, हे 2 + 8 10, 12 + 8 20, 6 + 4 10, 20, 10. बाकीचे जे कॉलम आहेत ते ॲज इट इज 317, 326, 317, 326, 326 इजिकल टू के इंटू, ह्याच्यात काय चेंज आपल्याला करायचं नाही, याला बदलायचं नाही. फार तर चेंज करायचं करू शकतो आपण आता ह्या स्टेप नंतर. म्हणजे पुढच्या स्टेपला मी करतो वाटल्यास 121, 317, 326. आता पहा, इथनं मी 10 कॉमन काढतो, ह्याच्यातनं 10 कॉमन काढतो. 121, 317, 326, यातनं 10 कॉमन काढतो. 121 हे तर सेम 317, 326 के. आता ह्याला इंटरचेंज करतो. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम, अदला बदल करतो. इंटरचेंजिंग इट्स रोज अँड कॉलम्स. पहिला रो पहिला कॉलम असं का केलं, मॅच करण्यासाठी. 317, 317, सेकंड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. आता तुम्ही कम्पेअर करा, हे हे मॅच होतात, दोन्ही डिटरमिनंट इक्वल आहेत. इकडचे इकडे 133, 133, 212, 212, 176, म्हणजेच इथं केची व्हॅल्यू 10 येते, के गोज टू 10. तर हे प्रॉपर्टीज ऑफ डिटरमिनंटचं, त्यात पुन्हा ॲडिशन ऑफ डिटरमिनंटचं प्रॉब्लेम परत एकदा मी सांगतो. हे एक्झाम्पल आहे, यातनं 2 कॉमन काढले, पहिली स्टेप 6 4 12 मधनं फक्त 2 कॉमन काढले तर 3 2 6 आलं. 3 2 6 2 कॉमन काढले 3 2 6, बाकी कुठंच काही बदल केला नाही. त्याच्यानंतर मग हे 2 आहे आणि 4, 2नी पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केलं आहे, 2 12 6, इथं 4नी पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केलं आहे 8 8 4, बाकी कुठंच काही बदल नाही. त्याच्यानंतर मग ॲडिशन केलं पहिल्या कॉलमचं पहिल्यामध्ये, कारण सेकंड आणि थर्ड कॉलम सेम आहेत, त्यामुळे पहिल्या कॉलमचं ॲडिशन केलं. 2 12 6, 8 8 4, हे 2 + 8 10, 12 + 8 20, 6 + 4 10, तर 10 20 10, 10 कॉमन काढले आणि पलीकडे आर एच एसमध्ये मात्र इंटरचेंज केलं, पहिला रो पहिला कॉलम, दुसरा रो दुसरा कॉलम, दोन्हीला मॅच केलं तर इक्वल आहे. हा डिटरमिनंट सेम आहे, याची व्हॅल्यू 10 येते. तर अशाच प्रकारचे क्वेश्चन्स आम्ही आमच्या जोशी मॅथ्स क्लासेसच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून डेली बेसिसवर विद्यार्थ्यांसाठी 11 12च्या पर्टिक्युलरली जे सी ई टीचं प्रिपरेशन करणारे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी आम्ही घेत असतो. लोकल लँग्वेजचा वापर करून त्यांना सोप्या पद्धतीनं समजून सांगायचा प्रयत्न करतो. तर तुम्ही जरूर तुमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. खूप सारे असे व्हिडिओ पाहणारे आहेत ज्यांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, तर त्यांनी जरूर सबस्क्राईब करा, तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील, अपडेट मिळतील. थँक्यू.